जय भीम मित्रांनो, माझं नाव प्रवीण धोत्रे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना व कार्यास मी कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो. बांधवांनो, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाला 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि बाबासाहेबांनी या देशातल्या जो तरुण वर्ग आहे, या तरुण वर्गाला संदेश दिला होता की प्रत्येक माझ्या तरुणांनी शिक्षण घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पाषाण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बांधवांनो, बाबासाहेबांनी आम्हाला संदेश दिला की शिका, तुमची शैक्षणिक प्रगती करा, सामाजिक प्रगती करा, आर्थिक प्रगती करा, राजकीय प्रगती करा. आज जर आपण आपल्या समाजाचा, आंबेडकरी समाजाचा जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आंबेडकरी समाजाची शैक्षणिक प्रगती आपल्याला झालेली दिसते. आपल्या समाजाचे अनेक IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, क्लास 1, क्लास 2 असे मोठे मोठे अधिकारी आपल्या समाजाचे निर्माण झालेले आहेत. सामाजिक प्रगतीसुद्धा आपली मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि आर्थिक प्रगतीसुद्धा आपली मोठ्या प्रमाणामध्ये बांधवांनो झालेली आहे. परंतु सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आपण प्रगती तर केलेली आहे, परंतु जी राजकीय प्रगती आपली बांधवांनो झाली पाहिजे होती, ती राजकीय प्रगती आपण या 60 वर्षामध्ये किंवा 65 वर्षामध्ये आपण करू शकलो नाही. कारण आम्हाला बाबासाहेबांनीच सांगितलं आहे की जा आपल्या घराच्या भिंतींवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. परंतु आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी समाज राहतो आणि आंबेडकरी समाज राहत असताना जर आपल्या राजकीय महाराष्ट्राची गणितं जर आपण पाहिली तर अतिशय आपण मागास पद्धतीचे आहोत. आज जर महाराष्ट्राचा आपण सर्वे केला किंवा बाबासाहेबांच्या विचाराचे जे जे काही पक्ष आहेत, ते पक्ष ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलं की या देशाची सत्ता तुमच्या हातात, या सत्ताधारी बना, पण ती आम्ही सत्ता हातात घेतल्या नमुळं आज आमची ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जी 60 वर्षामध्ये प्रगती झाली पाहिजे होती, ती प्रगती आम्हाला झालेली दिसत नाही. कारण आम्ही बाबासाहेबांच्या सांगण्यावरती, बाबासाहेबांच्या बोलण्यावरती विश्वास न ठेवल्यामुळं आज 60 वर्षामध्ये आज ही प्रगती आमची रोखली गेलेली आहे. आणि जर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक जर आम्हाला प्रगती करायची असेल तर बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले की राजकीय ताकद तुमच्या हातामध्ये घ्या. आणि राजकीय ताकद जर हातात जर आपण घेतली नाही तर आज देशामध्ये लेटेस्टचा जो मुद्दा आहे तो नोटबंदीचा, हा नोटबंदीच्या प्रकरणामुळं देशातला जो बहुजन समाज आहे, या बहुजन समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झालेला आपल्याला दिसतो. मी तुम्हाला सांगतो की 8 तारखेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की भारतीय चलनातून 1000 आणि 500च्या नोटी बंद केल्या जातील. बांधवांनो, नरेंद्र मोदींनी घोषणा केली आणि 10 मिनिटांनी सोशल मीडियावरती असा मेसेज येतो की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे, की बाबासाहेबांनी प्रॉब्लेम रूपीमध्ये सांगितलं आहे की या देशाची जे चलन आहे, जी करन्सी आहे, ती 10 वर्षामध्ये बदलली पाहिजे. बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीजमध्ये 80 वर्षापूर्वी बांधवांनो हे आम्हाला सांगितलं होतं की 10 वर्षांनी चेंज करा. आणि 10 वर्षांनी चेंज केल्यामुळं जो काला पैसा जो जमा करून ठेवतात तर तो होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी गेल्या 80 वर्षापूर्वी आम्हाला हे सांगितलं होतं. परंतु बांधवांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी 80 वर्षापूर्वी हे सांगितलं होतं. एखादा ज्यावेळेस आजार होतो त्या आजाराला त्याच वेळेस औषध दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी हे 80 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि 80 वर्षानंतर आम्हाला तो दाखला किंवा तो स्टेटमेंट दिली जाते. तर बांधवांना आपल्या एक लक्षात आलं पाहिजे की हा सोशल मीडियावरती मेसेज काय येतो. कारण या देशातल्या जे मनोवादी जे लोक आहेत, या मनोवादी विचाराचे जे लोक आहेत, त्यांना माहीत आहे की या नोटबंदीचं जे प्रकरण आहे, या नोटबंदीच्या प्रकरणाला
जर कोण काउंटर करू शकतो, जर कोणी विरोध करू शकतो, तर ती फक्त बाबासाहेबांची जमात आहे, आंबेडकरी समाज आहे. म्हणून सोशल मीडियावरती 10 मिनिटाच्या आतमध्ये मेसेज येतो की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की या देशाची करन्सी चेंज झाली पाहिजे. आणि जसा सोशल मीडियावरती बाबासाहेबांचा मेसेज येतो आणि आमच्या आंबेडकर समाजातील सगळे तरुण सर्व वर्ग गप्प राहतो, कारण का बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. पण बांधवांनो, त्याच्या मागं एक मोठं षडयंत्र होतं की बाबासाहेबांच्या जनतेने किंवा आंबेडकरी समाजाने या नोटबंदीच्या विरोधात बोलू नये. बांधवांनो, संसदेमध्ये जर तुम्ही डिबेट पाहिली असेल तर त्या डिबेटमध्ये तुमच्या लक्षात येतं की नरेंद्र मोदी सांगतात की 10 महिन्यापासून आम्ही तयारी करतोय. आणि 10 महिन्यापासून जर ते तयारी करत होते, मग त्यांना अजून 50 दिवस घेण्याची जरूरत का होती? तर याच्या मागं आपल्याला एक षडयंत्र लक्षात येतं. या देशातले जे भांडवलदार आहेत, बिझनेसमॅन आहेत, की जे धनाशेठ आहे, जे पैसेवाले आहेत, या पैसेवाल्यांचा या 10 महिन्यामध्ये जो काला पैसा होता, काला पैसा व्हाईट केला गेला. आणि या देशातला जो बहुजन समाज आहे, हा बहुजन समाज गेल्या 30 ते 40 दिवस सतत रांगेमध्ये उभा आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये 100पेक्षा जास्त या देशातला बहुजन समाजातील लोक मृत्यू पावलेले आहेत. आणि याला जबाबदार या देशाची ही व्यवस्था आणि या देशाचं सरकार जबाबदार आहे बांधवांनो. तर बांधवांनो, ह्या जर सगळ्या गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या असतील तर बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की या देशाची सत्ताधारी जमात बना. आणि जर आपण सत्ताधारी जमात जर बनलो तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मला तुमच्यातला पंतप्रधान झालेला पाहिजे आहे. बांधवांनो, 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 60 वर्षामध्ये आम्ही बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे सरकार बनवू शकलो नाही, बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे आमदार खासदार बनवू शकलो नाही, किंवा या देशाचा पंतप्रधान बनवू शकलो नाही, किंवा या देशाचा बहुजन समाजाला आम्ही शासनकर्ती जमात बनवू शकलो नाही. आणि जर बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे या महाराष्ट्रातला जर आपण जर विचार केला तर या महाराष्ट्रातला बौद्ध समाजाने किंवा आंबेडकरी समाजानं बांधवांनो राजकीय एका प्लॅटफॉर्मवरती येणं खूप गरजेचं आहे. आणि राजकीय प्लॅटफॉर्मवरती जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्या विरोधकांचे जे डाव आहेत किंवा बाबासाहेबांचे दाखले देऊन आम्हाला फसवलं जातं, हे त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण हाणून पाडू शकत नाही. तर मी एकच सांगेन माझ्या आंबेडकरी समाजाला की बाबासाहेबांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजानं एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि एक प्लॅटफॉर्मवरती येणं खूप गरजेचं आहे. तरच आपण या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आपण घडू शकतो. हीच मी माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजाला विनंती करतो किंवा संदेश देऊन या ठिकाणी थांबतो.